नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो होतो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक या पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर ना फिजिकल मेजरमेंट टेस्ट, उंची आणि वजन चेक करण्याची जी टेस्ट आहे, तर त्याचे टाईमटेबल आलेले आहेत ऑलमोस्ट सगळ्या विभागाचे. तर नागपूर विभागामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, नागपूर विभागामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी म्हणजे 23 आणि 24 या 2 तारखेला बघा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कालपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे 23 तारखेपासून सुरू झालेलं आहे. 23 आणि 24 आज झालेलं आहे. या 2 दिवसामध्ये जर बघितलं तर 3000 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना काय विचारलं, काय केलं, तर त्याचा फीडबॅक घेऊन तुम्हाला मी काय केलं, की हा व्हिडिओ घेऊन येत आहे, की तुम्हाला काय गोष्टी घ्यायला लागतील. जे विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे, स्पेशली नागपूरसाठीचं, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, की व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे तुम्ही, यांनी काय केलं, की कुठलीही लिस्ट याच्यासोबत दिली आहे. नॉर्मली बघितलं तर काय केलं, की यांनी यादी दिली आहे, रोल नंबरनुसार आणि कधी जायचं आहे, हे दिलेले आहेत. ओके. आणि हे टोटल 59,336 विद्यार्थ्यांची ही यादी दिलेली आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, की त्यांनी डॉक्युमेंट कोणतं आहे, काय आहे याची माहिती त्यांनी काय केली की दिलेली आहे इथे. बघू शकता की ओळख पटवण्यासाठी तुम्हाला काय लागतं की आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक लागेल. त्याच्यानंतरनं उमेदवारांनी भरलेली ऑनलाईन प्रत आणि त्याच्यानंतरनं एक 3 फोटोग्राफ लागतील. त्याच्यानंतर जन्मतारखेच्या दाखल्यामध्ये तुम्हाला जन्मतारखेचा दाखला लागेल, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा 10वीचं सर्टिफिकेट असेल किंवा 12वीचं सर्टिफिकेट ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. याच्यापैकी कोणीतरी एक कोणतं तरी एक तुम्हाला चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही पोस्ट होती 12वी वरून त्यामुळे 12वी असेल विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी कोणतीही असेल तरी चालेल. आता ते सगळ्यात पहिले तुम्हाला गेल्यानंतर काय करतात, बॅच तयार करतात. ओके. विद्यार्थ्यांची काय करतात, की बॅच तयार करतात. आता सपोज काय केलं, की इथं 23 तारखेला इथं 1 ते 500 विद्यार्थी आहेत. ओके. तर काय करतात, की पहिल्यांदा याची बॅच तयार करतात आणि या विद्यार्थ्यांना काय करतात, की पाठवलं जातं आर्टच्या याच्यामध्ये. आता याच्यामध्ये पण काय करतात, की त्यांनी सेपरेट टेबल मांडलेले आहेत तिथे. तर टेबलनुसार काय करतात, की त्या विद्यार्थ्यांना पाठवलं जातं. 50-50, 60-60 विद्यार्थ्यांना काय करतं, की लाईनमध्ये बसवलं जातं आणि त्याच्यानंतर ना आतमध्ये एकेका विद्यार्थ्याला पाठवलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याच्याकडून काय केलं, की एक फॉर्म असतो. तो भरून घेतला जातो. त्याच्यामध्ये त्याचे पूर्ण डिटेल्स भरवले जातात. त्यांनी फॉर्म भरल्यापासूनचे सगळी माहिती त्याच्याकडनं काय केली, की भरली जाते. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे काय, की डॉक्युमेंट व्हेरिफाय होतं. आता डॉक्युमेंट व्हेरिफाय म्हणजे त्याला काय करायला लागतो, सगळ्यात पहिलं तर हे सर्टिफिकेट जे आता सांगत होतो मी, हे सर्टिफिकेट काय केलं ते चेक केले जातात. कोणते मी सांगितले तुम्हाला ओळखपत्रासाठी काय केलं, की आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी कुठलेही एक लागेल. त्याच्यानंतरनं ऑनलाईन अर्जाची प्रत आणि त्याच्यासोबत 3 फोटो. आता हे ऑनलाईन अर्जाची प्रत नसेल तर ते काढून देतात तुम्हाला तिथे. त्याच्यानंतरनं जन्मतारखेच्या दाखलामध्ये याच्यापैकी कुठलाही एक चालणार आहे. 12वीचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला किंवा हे लागेल मार्कशीट कोणतरी एक असेल तरी चालतं. त्याच्यानंतर एस-टीचे उमेदवार आहेत. त्यांना काय करायला की 10वी वरनं पोस्ट आहे. त्यामुळे स्पेशली एस-टीचे उमेदवार असतील, त्याच्यानंतर माजी सैनिक असतील आणि नक्षलवादी हल्ल्यात प्राप्त झालेले उमेदवार असतील, त्यांचे पाल्य असतील, तर त्यांना काय केलं की 10वी वरून पोस्ट आहे. तर त्यामुळे त्यांचं फक्त 10वी चेक केले. 12वी त्यांचं चेक केले जात नाही. त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवार असेल तर कास्ट सर्टिफिकेट त्यांचं चेक केलं जातं. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक, नाहीतर काही प्रॉब्लेम येत नाही. नॉन क्रिमिलियर तुमचं चेक झालं तर केलं जातं. त्याच्यामध्ये ओबीसी, ओबीसी, व्हीजे, एन-टी, एस-बी-सी या कॅटेगरीचं काय केलं जातं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट टाकलं जातं. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी सर्टिफिकेट तुम्हाला मागितलं जातं. ई-डब्ल्यू-एस उमेदवार असेल तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुमच्याकडनं घेतलं जातं. स्पोर्ट पर्सनच्या बाबतीत स्पोर्ट रिलेटेड सर्टिफिकेट असेल ते व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. स्पोर्ट रिलेटेड सर्टिफिकेट तुम्हाला जिल्हा जे हे असतं क्रीडा याच्याकडून ऑफिसमधून काय करायला लागतं, तुम्हाला व्हेरिफाय करायला लागतं. कुठलंही सर्टिफिकेट असेल ते व्हेरिफाय करायला लागतं. त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर त्याचं तुम्हाला काय लागलं, की ओळखपत्र आणि डिस्चार्ज कार्ड लागेल तुम्हाला एक सर्व्हिसमॅनसाठी. अंशकालीन पदवीधरच्या बाबतीत तुम्हाला काय केलं, की त्यांचा 3 वर्ष असल्याचं सर्टिफिकेट लागणार आहे, प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतर ना भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्त सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट, रोजंदारी मजुराबाबत असेल तर त्याचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर होमगार्डमधून काम केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट. तर असे सर्टिफिकेट लागणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र चेक केलं जातं आणि धाव चाचणीपूर्वी एक वचनपत्र द्यायचं आहे. ते तुमच्याकडनं पाहिजे आणि या सर्टिफिकेट म्हणजे
शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेलं ते जे हे असतं प्रमाणपत्र, ते तुम्हाला घेणे आवश्यक आहे. जर सर्टिफिकेट नसेल तर ते तुम्हाला रनिंगसाठी बसवू देत नाहीत. लक्षात घ्या की तुम्हाला नॉट एलिजिबल असं सांगतात ते. ओके. तर त्यामुळे हे सर्टिफिकेट जेवढ्या लवकर बनवता येईल तेवढं काय करा की लवकरात लवकर बनवून घ्या हे सर्टिफिकेट. ओके. आणि हे करून काय केलं जातं, हे 2 चेक केले जातात. त्याच्यानंतरनं तुमचे काय केलं की उंची आणि वजन चेक केले जातं आणि महिलांच्या बाबतीत उंची आणि वजन चेक केले जातं. आता ते त्याच्यामध्ये जर बघाल तर अ, महिलांच्या बाबतीत मी सांगेल तुम्हाला की किती उंची पाहिजे. बघा. हे बघा हे आहे महिलांच्या बाबतीत 150 सेंटीमीटर एवढी उंची पाहिजेच पाहिजे तुमची. पुरुषांच्या बाबतीत 163 सेंटीमीटर पाहिजे. छाती चेक केली जाते पुरुषांच्या बाबतीत ती 79 कमीत कमी पाहिजे आणि फोकल नंतर 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे म्हणजे हे तुम्हाला चेक केले जातं. आणि वजन शक्यतो तिथे चेक केले जात नाही. फक्त उंची चेक केले जातात. त्याच्यानंतर एस-टीच्या कॅन्डिडेटमध्ये एस-टी कॅन्डिडेट असाल तर त्यासाठी 152.5 एवढी उंची असेल तरी चालेल. महिलांच्या बाबतीत 145 उंची चालेल. आणि चेसच्या बाबतीत मुलांसाठी चेस चेक केलं जातं. ओके. त्याच्यानंतरनं ह्या गोष्टी काय केल्या की चेक केल्या जातं ह्याच्या बाबतीत डोळे चेक केले जातात. त्याच्यामध्ये 6x6 तुमची हे पाहिजे आणि 6x12 असेल तर तुम्हाला बाहेर केलं जातं. त्याच्यानंतरनं J1 स्टँडर्ड यूज केले जातात. ह्या गोष्टी काय केल्या की तिथे तुमच्या चेक केल्या जातात. ते झाल्यानंतर तुम्हाला एलिजिबल आणि नॉट एलिजिबल म्हणून काय केलं, एक फॉर्म दिला जातो आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही एलिजिबल आहेत की नॉट एलिजिबल आहेत. त्या गोष्टी सगळ्या तिथे काय केल्या जातात. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं सगळ्यात पहिलं तर या लिस्टनुसार या सीरियल नंबरनुसार तुम्हाला काय करायचं की या मेरिट लिस्ट दिलेली आहे. ओके. ही मेरिट लिस्ट आहे. तर या मेरिट लिस्टवर काय करायचं की तुम्हाला जायचं आहे 54 पेक्षा जास्त विद्यार्थी. आता 3,000 विद्यार्थी झालेले आहेत. तर 3,000च्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी याच लिस्टचे हे करून काय करायचं की पुढच्या यासाठी जायचं आहे. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.